तर आज आपल्याकडे गेस्ट आलेले आहेत डॉक्टर चंद्रशेखर बोबडे सर आणि सर प्रोफेसर आहेत MIT फार्मसी कॉलेज पुण्याला आणि त्यांनी आज आपल्याला प्रॉब्लेम बेस्ड लर्निंग अँड सायंटिफिक ॲप्टिट्यूड या टॉपिकवरती आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तत्पूर्वी मी सरांचं आपल्या कॉलेजतर्फे स्वागत करतो, वेलकम करतो आणि मी आपले प्राध्यापक श्री डॉक्टर अमोल घोडके सरांना विनंती करतो की डॉक्टर चंद्रशेखर बोबडे सरांचं एक शॉर्ट इंट्रोडक्शन द्यावं. वेलकम सर. थँक्यू सर. थँक्यू. Dr. Chandrasekhar Bobde sir is currently working as a assistant professor and undergraduate program head at MIT WP University School of Pharmacy. He has 12 years of teaching experience and 4 years in research. His area of research is material chemistry, bioengineering, drug delivery and nanotechnology. Chandrasekhar Bobde sir was graduated from Maharashtra College of Pharmacy, Nilanga in 2006 with distinction. He secured distinction from first to final year B Pharma. He is recipient of Sir Ratan Tata Trust Scholarship from second year of graduation to the end of post-graduation. He did his post-graduation in pharmaceutics from Shivaji University, Kolhapur in 2008 with first class. He received the Best Outgoing Students of the Year Award 2008. He has completed his PhD from Savitribai Phule Pune University, Pune. He has received research grant from BCUD Savitribai Phule Pune University, Pune. He has experience of writing DBT grants. He has published 4 research, 1 review article, 1 patent application, and 2 oral research and development presentation in international conference. He has recently published his PhD research work in reputed RSC journal Nanoscale Advances. He is a column writer for advanced career guidance in pharmacy and innovative pedagogy in leading newspaper like Maharashtra Times and Lok Satta. He is delivered invited talk on innovative pedagogy. He is actively involved in professional activities for the students' development. He is lifetime member of the Indian Pharmaceutical Association and Association of Pharmaceutical Teachers in India. He is Joint Secretary of Indian Pharmaceutical Association Pune branch. This is about brief introduction about CD Bobde sir. मी सरांना विनंती करतो की त्यांनी सेशन स्टार्ट करावा. थँक्यू डॉक्टर अमोल. खरंच एक सुंदर तुम्ही इंट्रोडक्शन मुलांना करून दिल्याबद्दल प्रथमतः मी I extend my sincere thanks and gratitude to respected Paul sir and well coordinated by Amol सरांनी त्याचं खूप चांगलं संयोजन केलं. मी पुन्हा आपला ज्या संस्थेतनं ज्या भिंतीत आपण शिकतो आणि परत तिथं येतो तेव्हा एक फॉर्मॅलिटीचा पार्ट गरज नसतो, पण तरी हे फॉर्मॅलिटी झाली तर मी अमोल सरांना धन्यवाद देतो. त्यांनी मला एक एवढं सुंदर इंट्रोडक्शन दिलं. मी पुन्हा एकदा सगळ्यांचं या वेबिनारमध्ये माझ्या वतीनं स्वागत करतो आपण आणि विषयाला सुरुवात करूया. सर मी थोडं मराठी आणि हिंदीत जाऊ का इंग्लिश पण? नाही कसं मराठी हिंदी घ्या, इंग्लिश लिमिटेड. ओके, 20% इंग्लिश. ओके. So I think audience are diploma D-Pharm first year second year आणि B-Pharm स्टुडंट आहेत, बरोबर सर? हो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण बऱ्याचदा डिप्लोमाचे 2 वर्ष शिकतो, त्याच्यानंतर B-Pharmला 4 वर्ष शिकतो आणि पुढे पोस्ट ग्रॅज्युएशन डॉक्टरल स्टडीज हा शिक्षणाचा एक भाग आहे. 10 वर्षाच्या कालावधीमध्ये मी जेव्हा विद्यार्थी होतो आणि त्याच्यानंतर परत विद्यार्थी होऊन पुन्हा विद्यार्थ्यात आलो शिक्षक होऊन, तर या मागच्या 10 वर्षामध्ये फार्मसी शिकताना किंवा कुठलंही फंडामेंटल सायन्स शिकताना
सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे आपले प्रात्यक्षिक, आपण ज्याला प्रॅक्टिकल म्हणतो. आणि मागच्या 7-8 वर्षात जेव्हा मी प्रॅक्टिकल किंवा मी टीचर असताना मुलांचे प्रॅक्टिकल बघायचो, मी अकॅडमिक इन्चार्ज असताना प्रॅक्टिकलच्या प्रोसेसेस बघायचो, तर मी विद्यार्थी असताना प्रॅक्टिकल कडे थोडासा दुर्लक्ष होतो. आपण ते प्रॅक्टिकल करताना बॅचेसमध्ये आणि आपण थिअरीला जास्त फोकस करतो. यामध्ये कुठंतरी आपल्याला ऍक्टिव्ह लर्निंग आणि पॅसिव्ह लर्निंगचे 2 प्रकार असतात. जेव्हा आपण प्रॅक्टिकल करतो तेव्हा आपली ऍक्टिव्ह लर्निंग असते आणि ते प्रॅक्टिकल करताना व्हॉट काइंड ऑफ प्रॉब्लेम्स आर देअर अँड टू आयडेंटिफाय अ प्रॉब्लेम. आपल्याला निरीक्षण क्षमता, निरीक्षण कौशल्य याच काळामध्ये जर आपण विकसित केलं तर डेफिनेटली आपण उद्या जाऊन एक चांगले इनोव्हेटर, सायंटिस्ट आणि चांगले एम्प्लॉई नक्कीच निर्माण होऊ शकतो. तर मी माझ्या प्रेझेंटेशनचं सुरुवात करताना मी माझ्या पॉइंट्स आहेत, या पॉइंट्सवर मी पुढची 45 ते 50 मिनिटं बोलणार आहे. प्रिपेअर स्टोरीज ऑफ द टॉक, what is problem, scientific observation, stages of the observation, how to practice the observation skill, example and discussion of problem based projects, and key things required to develop the scientific aptitude, and last conclusion. मी मोजक्या स्लाइड्सला येण्याच्या अगोदर सायंटिफिक ऍप्टिट्यूड आणि प्रॉब्लेम म्हणजे एखाद्या गोष्टीची समस्या, आणि एकदा आपल्याला समस्या कळली, 55 मिनिटं जर आपली समस्या कळण्यामध्ये गेले तर डेफिनेटली 5 मिनिटं आपल्याला त्याच्यावर सोल्युशन मिळतं. आणि हे का होतं तर आपण कुठल्या दृष्टिकोनातून एखाद्या प्रॉब्लेमकडे बघतो, हे कौशल्य आणि स्किल मी तुम्हाला पुढच्या 50 मिनिटात मार्गदर्शन करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. इथे या पुढच्या स्लाइडवर मी काही चित्र दिलेत, राईट. तुम्ही थर्स्टी क्रो या कावळ्याची गोष्ट तुम्ही ऐकली असेल. त्याच्यानंतर न्यूटन, great scientist who has contributed to fundamental science. 3 Idiots आपल्या सर्वांचा आवडता चित्रपट, आणि मिशन मंगल. तुम्ही बघितलं तर कावळ्याची गोष्ट ही पुराणातली गोष्ट आहे. त्याच्यानंतर कदाचित आइन्स्टाईनचा E=mc² सिद्धांत पुढे आला. 3 Idiots 2001 मध्ये रिलीज झाला असेल, आणि मिशन मंगल हा मागच्या 5-6 वर्षात रिलीज झाला असेल. तर हे 3 पिक्चर्स इथं ठेवण्याचा मुख्य उद्देश म्हणजे एक प्राणी आहे कावळा, राईट. तुम्ही सगळ्यांना बघितलं की ते पाणी बुडाशी असतं, कावळ्याला तहान लागलेली असते पण त्याच्या चोचीपर्यंत पाणी येत नाही. तर काय ऑब्झर्वेशन केलं असेल कावळ्यानी की पाणी बुडाशी आहे, तर प्रॉब्लेम त्याला कळाला म्हणून त्यांनी त्यात मातीची दगडं आली आणि बाय कॅपिलरी राईज ऍक्शन ते पाणी वर आलं, कावळ्याने आपली तहान भागवली आणि तो पुढे उडून गेला. तर ही जी गोष्टी आहे त्या गोष्टीमधनं आपल्याला इन्स्पायर व्हायचं. पुढचं न्यूटनची गोष्ट, ऍपल पडलं, हा मला वाटतं विज्ञानामधला एक महत्त्वाचा इन्सिडन्स असेल. आणि सर, मी काल परवाच फेसबुकवर ऐकलं की न्यूटन हे प्लेगमध्ये आयसोलेटेड होते, क्वारंटाईन होते. मे बी मला माहित नाही ती ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आहे का नाही, पण क्वारंटाईन मध्ये हा जर इनोव्हेशन होत असेल तर डेफिनेटली हा सगळ्यांसाठी सुंदर पिरियड आहे. मी फेसबुकवर वाचलं की ते इनोव्हेशन जेव्हा यांनी हा सिद्धांत लावला तर त्यांनी बघितलं की ते ऍपल असो, फळ असो, हे खालीच का पडलं, व्हर्टिकली का गेलं नाही, हॉरिझॉन्टली का गेलं नाही. ते नॉर्मल ऑब्झर्वेशन होतं आणि त्याच्या पुढनं बरेचसे mc², ग्रॅव्हिटेशनल फोर्स, एवढे मोठे सिद्धांत समोर आले. नेक्स्ट, चित्रपट नेहमीच आपल्याला इन्स्पायर करायला लागतात. मी माझ्या विद्यार्थ्यांना सुट्टीत 3 चित्रपट बघा म्हणून हे असाइनमेंट देतो. म्हणून आता 3 Idiots बेबी डिलिव्हरी सीन, ते इंजिनिअरिंगचे स्टुडंट होते, राईट. त्यावेळेस जेव्हा ती नटी लेबर पेन होत्या तेव्हा कुठल्याही मेडिकल फॅसिलिटीज तिथे अवेलेबल होत नव्हत्या. सक्शन पंप, एक फनेल करायचं, सक्शन पंप घ्यायचा आणि सक्शन पंपला निगेटिव्ह प्रेशर लावायचं आणि सिझरियन सारखं बेबी ओम मधनं पुश करायचं. सो व्हॉट इथं काय केलं त्यांनी, जस्ट दे हॅव अप्लाइड देअर फंडामेंटल. त्यांनी त्यांचं मूलभूत इंजिनिअरिंग मधले शिकलेला फिजिक्सचा नियम, व्हॅक्यूमचा नियम, प्रेशरचा नियम वापरून तेवढा मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. आणि शेवटचं आहे मिशन मंगल. मिशन मंगलमध्ये मला आठवतो सर सीन, विद्या बालन जेव्हा घरी आल्या होत्या आणि त्यांच्या मेडला त्यांनी फोडणी द्यायला पुऱ्या तळत होत्या. पुऱ्या तळत असताना त्या गॅसवर एक मोठ्या प्रकारचा गॅस तळत असताना एक एनर्जी तयार झाली. त्या भाजी निवडत होत्या
आणि त्यांनी त्या गॅसकडे बघितलं. मी पण गॅसकडे बघतो, पण आपण भाजी शिजली की नाही, चहा झाला का नाही, लवकर होते का नाही, या दृष्टिकोनातून बघतो. पण विद्या बालन त्या चित्रपटात वैज्ञानिक होत्या, त्यांनी त्या दृष्टीनं त्याच्याकडे बघितलं आणि पटकन त्या किचनमधनं पळाल्या आणि त्यांच्या त्या लॅबमध्ये गेल्या. आणि अक्षय कुमार जे ज्यांचे ग्रुप लीडर होते त्या चित्रपटात भूमिका, तर त्यांनी त्यामधनं त्या स्पेसचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. तर ही स्लाइड आपल्याला काय सांगते मित्रो, या स्लाइडमध्ये आपल्याला एवढंच कळतं की प्रॉब्लेम आहे, बट वी कॅन फाइंड द सोल्युशन बाय जस्ट ऑब्झर्व. त्याचं आपण एक वैज्ञानिक दृष्टिकोनातून निरीक्षण करून त्याच्यावर सोल्युशन्स काढून आपण चांगल्या पद्धतीने ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. आपण पुढच्या स्लाइडला जाऊ. फंडामेंटल सायन्स मी जेव्हा फर्स्ट इयरला शिकवतो, आणि सर फर्स्ट इयरला जेव्हा मी आमच्या इकडे पहिल्यांदा मुलं येतात तेव्हा मी त्यांना 6 तास एकटा ओरिएंटेशन देतो. तुम्ही फार्मसीला आलाय म्हणजे काही वेगळं करत नाहीये. व्हॉट इज सायन्स? सायन्स इज अ ब्लेंड ऑफ फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी अँड मॅथमॅटिक्स. तुम्ही इंजिनिअरिंगला जा, आर्किटेक्चरला जा, फार्मसीला जा. सो व्हॉट एक्झॅक्टली? सो इथं मी मुद्दाम इनेलर पंप, या पंपमध्ये फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, बायोलॉजी आहे आणि मॅथमॅटिक्स आहे. त्याच्या डायमेन्शन्स, डिझाईन, ते किती याच्याने होल्ड करायचं, किती प्रेशरने अप्लाय करायचं, आणि इथं बायोलॉजी आहे. कारण आपण साल्ब्युटामॉल बघितो, साल्ब्युटामॉल नंतर आपण पंप्स बघितले, आणि आज आपण ड्राय पावडर फॉर इनहेलेशन, त्याला आपण रोटा कॅप्स म्हणतो. कालांतराने येणाऱ्या प्रॉब्लेममुळं डोसेज फॉर्म मध्ये काय इनोव्हेशन झालं, हे इनोव्हेशन इज बिकॉज ऑफ अ प्रॉब्लेम. साल्ब्युटामॉल ही ब्लड मध्ये जायची, विरघळायला वेळ लागायचा, रिसेप्टर लवकर जायचं नाही, म्हणून आपण लोकल डिलिव्हरी केली आणि वी हॅव कन्व्हर्टेड इनटू द मीटर डोस इनहेलर. पण ते गॅस आहे, त्याला डेन्सिटी जास्त नाही, ते लंग्सच्या खोलपर्यंत जातं का, आणि याच्यामध्ये पेशंट्स प्रॉब्लेम आले, म्हणून आपण आज रोटा कॅप, ज्या ड्राय पावडर ऑफ इनहेलेशन्स घेतो आणि ते आपण रप्चर करून आणि जोरात ओढतो, बिकॉज दॅट ड्राय पावडर त्या डेन्सिटीमुळं ते या लंग्सच्या अल्व्हेओला पर्यंत जातं. तर मला काय सांगायचं की तुमचं बेसिक्स, तुमचे फिजिक्स, तुमची केमिस्ट्री, तुमचं बायोलॉजी, मॅथमॅटिक्स अँड डिझाईन. मी परत सांगतो, आमच्या इथं स्कूल ऑफ डिझाईन आहे. सर कधी मुलांशी मी इन्फॉर्मली बोलून डिझाईनचा काय मोठा रोल आहे हे आपल्याला बघायला पाहिजे. मी अजून इथे एक मुद्दाम उदाहरण दिलंय, मधमाशा. सायन्स म्हणजे काय? नेचर, आपलं निसर्ग सायन्स. आपण अडॅप्टेशन बघतो, अनुकूलता. उंटाला गादी तळवे का असतात, राईट? मासे पाण्यात का राहतात? कारण हे निसर्गानं केलेलं अडॅप्टेशन आहे. हे मुद्दाम मी इथं हनीकोंब दिलाय. मधमाशा हा सगळ्यात सायंटिस्टला क्युरियस करणारा, आश्चर्यचकित करणारा फिनॉमिनॉन म्हणजे हनीकोंब किंवा मधमाशा, हनीबीज हेक्सागोनल बेन्झिन रिंग सारख्या कशा बनवतात. आणि सर माझा पीएचडीचा प्रोजेक्ट याच गोष्टीवर होता. आणि मग इथं दोन तुम्हाला फिगर दिसतात, ती एसीएम इमेज आहे, स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी, आणि ही खरी मधमाशाची. तर आम्ही सिद्धांत, मग त्या मधमाशा तयार करताना काय सिद्धांत आहे? जेव्हा हजारो मधमाशा एकत्र तयार होतात तेव्हा तिथं ऊर्जा निर्माण होते, हीट निर्माण होते, आणि हीट निर्माण झाल्यामुळं तिथं मोल्टन मास, जे बीज वॅक्स असते ते वॅक्स मोल्टन होते, आणि बिकॉज ऑफ अ ग्रॅव्हिटी ते होरिझेंटली थीन होऊन त्याच्या हेक्सागोनल बाउंड्रीज तयार होतात. आणि कम्पेअर टू स्क्वेअर, कम्पेअर टू रेक्टागोनल, कम्पेअर टू ट्रायंगल, हेक्सागोनल हॅज अ मोर सरफेस एरिया, त्याचं क्षेत्रफळ जास्त असते. म्हणून त्याच सिद्धांतावर माझ्या मी पीएचडीच्या प्रबंधात हनीकोंब स्ट्रक्चर्स बनवून मी तिथे जास्तीत जास्त ड्रग लोड करून त्याचा डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न करतो. तर ही स्लाइड काय सांगते आपल्याला की तुम्ही फंडामेंटल सायन्स, मूलभूत विज्ञान, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि मॅथमॅटिक्स याचं ॲप्लिकेशन म्हणजेच पुढचं विज्ञान, त्याचं फर्दर ॲप्लिकेशन. आणि आपण निसर्गाकडे बघायचं, नेहमी आपण निसर्गाकडे बघायचं, आणि मी ती ऑब्झर्वेशन स्किल कशी डेव्हलप करायची हे पुढच्या स्लाइड्स मध्ये सांगतो. सर मी पेस माझा ठीक आहे सर? येस येस, व्हेरी नाईस. सो व्हॉट इज प्रॉब्लेम? समस्या म्हणजे काय? मला प्रॉब्लेम आलाय, आपण म्हणतो मला अडचण आहे. तर प्रॉब्लेम म्हणजे एखादी गोष्टीवर आपल्याकडे नसलेलं सोल्युशन.
मी प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकत नाही, मला प्रॉब्लेम सॉल्विंग ॲबिलिटी नाही, ही काय वन डे ॲक्टिव्हिटी नाही किंवा हे कधी वादळासारखं कोणाला नाही, याला एक ठराविक वेळ लागतो. आपण म्हणतो त्याला व्यवहार चातुर्य आहे, तो सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. तर याचा सायकोलॉजिकल अँड स्पिरिच्युअल ॲस्पेक्ट जर मी बोलत गेलो तर कदाचित हे स्पिरिच्युअल टॉक होईल, मी याच्याकडे जात नाही. मी सांगतो प्रॉब्लेम म्हणजे काय, एखादी समस्या, मग ती विज्ञानाची असो दैनंदिन व्यवहारातली असो, ती आपल्याला वाचता आली पाहिजे. अ स्टेट ऑफ डिफिकल्टी दॅट नीड टू बी रिझॉल्व. अडचण ही अशी गोष्ट आहे ती आपल्याला सॉल्व्ह केली पाहिजे. उद्या तुमच्याकडे नोट्स नसतात, परवा सेशनल असते, राईट? ठीक आहे, तुम्ही आज व्हॉट्सअपच्या युगात आहात, तुमचा मित्र फोटो काढून तुम्हाला पाठवू शकतो. पण जेव्हा आम्ही ग्रॅज्युएट झालो, पोस्ट ग्रॅज्युएट झालो, तेव्हा व्हॉट्सअप नव्हतं. आम्ही पटकन सायकल घ्यायचो, कुठल्या तरी विद्यानगरच्या रूमवर जायचो, त्या नोट्स कलेक्ट करायचो. तर प्रॉब्लेम काय, माझा प्रॉब्लेम माझ्याजवळ नोट्स नाही. मग आता लायब्ररी 5:30 वाजता बंद आहे, मग माझ्या पुढे ऑप्शन्स काय, माझ्या पुढे पर्याय काय? त्या प्रत्येक पर्यायाला एक मोठ्या घनाने ठोका देणं म्हणजे तुमची सॉल्विंग ॲबिलिटी. तर ती तुम्हाला ओव्हर द पिरियड डेव्हलप करणं गरजेचं आहे. डेफिनेटली हे सगळ्यांमध्ये येईल. अ प्रॉब्लेम इज अ अपॉर्च्युनिटी फॉर इनोव्हेशन. एक्झॅक्टली, अ प्रॉब्लेम इज अ मदर. आपण इन्व्हेन्शन इज म्हणजे गरज ही शोधाची जननी आहे असं आपण म्हणतो. प्रॉब्लेम इज अन अपॉर्च्युनिटी ऑफ इनोव्हेशन. याच धर्तीवर, याच वाक्यावर आज सर मला आठवते, म्हणजे आपला अभिमान आहे, अभय जेरे सर हे आपल्या महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसीचे अल्युमिनाय आहेत आणि ते आज इनोव्हेशन सेल लीड करतायत. आणि मला तेवढं अभिमानानं सांगते की त्यांनी अंडर ग्रॅज्युएट स्टुडंट असो, पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट असो, स्टार्टअप्स असो, इनोव्हेशन्स असो, ते बीज रुजवण्याचं काम त्यांनी मागच्या 5-6 वर्षात केलेलं आहे. तर पहिल्यांदा मी जेव्हा बोलत होतो, मी जेव्हा बऱ्याचशा डिस्कशनमध्ये भाग घेतो मोठ्या माणसांच्या, तर ते इनोव्हेशन म्हणतात, तर मी तेव्हा नेहमी म्हणतो की इनोव्हेशन इज अ 5%. इनोव्हेशन हा 5% भाग आहे, पण 95% भाग म्हणजे त्यांना ती समस्या कळली पाहिजे, त्या समस्येचं ज्ञान त्यांना ती समस्या वाचता आली पाहिजे, त्या समस्या रिझॉल्व्ह करण्याचे पर्याय त्यांच्या पुढे आले पाहिजे. तर डेफिनेटली प्रॉब्लेम म्हणजे काय, प्रॉब्लेम म्हणजे अ स्टेट ऑफ डिफिकल्टी, राईट? आणि इथे मी मुद्दाम एक चित्र दिलंय, हे ट्रायबल आहे, हे जरी सर्क्युलर असेल चाक, हे फिरत नाहीये या चित्रामध्ये. का? कारण पुढून दगड आहे, मागून दगड आहे. फक्त सोल्युशन काय, तुम्हाला ते चाक उचलायचं नाहीये, पुढचा दगड काढायचा, इट विल रोल ऑफ. मी परत दुसरं चाक करू का, चाकामध्ये काही प्रॉब्लेम आहे का? म्हणून प्रॉब्लेम इज अ स्टेट दॅट नीड टू बी डिझॉल्व बाय अप्लाइंग, by considering available scientific option in front of you, आणि त्याच्यामुळेच कदाचित उद्याचं इनोव्हेशन्स घडू शकतात. तर या स्लाइड मध्ये आपल्याला प्रॉब्लेम म्हणजे काय हे कळालं. आता व्हॉट इज ऑब्झर्वेशन? प्रॉब्लेम, समस्या कळाली तुम्हाला, मग समस्या कशी आपण निराकरण करू शकतो, तिचं सोल्युशन काढू शकतो. ऑब्झर्वेशन, टोपीवाल्याची गोष्ट तुम्ही ऐकली, मी ऐकलो, राईट? आधी आपल्याला कोणीतरी सांगायचं, पण आता आपण डायरेक्ट युट्यूबवर बघतो, राईट? थोडासा मोड चेंज झालाय, राईट? पण ते सांगताना जी मजा यायची ती आता युट्यूबवर कदाचित येत नसेल. त्यात एक थोडंसं प्रेम होतं, त्यात एक उत्सुकता होती. हे एक्झाम्पल घ्या, टोपीवाला गेला, राईट? आता मी परत गोष्ट सांगत नाही, तुम्ही सगळ्यांनी ऐकली आहे. तर त्याच्या टोप्या चोरल्या गेल्या, टोप्या काही केल्या कळत देत नव्हत्या. मग त्यांनी त्या माकडांना ऑब्झर्व केलं, माकडं कसं रिॲक्ट करतात. त्यांनी असं केलं की माकडंही तसं करायला लागले. तर टोपीवाला हा काही इनोव्हेशन मध्ये डॉक्टरेट नव्हता, टोपीवाला काय इंजिनियर नव्हता, बट टोपीवाल्याकडे ती ऑब्झर्वेशन क्षमता होती, ती ऑब्झर्वेशन स्किल होती. त्याने लगेच बघितलं तिथे ऍक्शन आहे म्हणून रिॲक्शन आहे, म्हणून टोपीवाल्याने स्वतःच्या डोक्यावरची टोपी काढली आणि माकडांनी त्याला फॉलो केलं. सो न्यूटनचा लॉ आहे, वेअर देर इज ऍक्शन देर इज रिॲक्शन, आणि टोप्या त्याला परत मिळाल्या. So the ability of observation is a very essential during learning as well as for routine life, right? सर मला नमस्कार, सर कसे मला शिकवतात, सरांची आपण म्हणतो रोल मॉडेल आहे, मला कुणीतरी रोल मॉडेल आहे, आपण त्यांना फॉलो करतो, त्यांच्या रुटीन्स फॉलो करतो. दिस इज नॉट ओनली इन अ सायंटिफिक
what you call gesture, but we need to look into the routine life. Observation is more than simply noticing something. मी म्हणजे झाडावरनं आंबा पडतो, न्यूटनही गेला असता हो, ऍपल पडला असतं, न्यूटनही निघून गेला असता. पण ऑब्झर्वेशन इज मोर दॅन सिम्पली नोटिसिंग समथिंग. मी काहीतरी वेगळं बघलं पाहिजे. सर मी काल एका लग्न समारंभात होतो, मुलाला मोठी आहेत त्यांना सांगायला हरकत नाही. लग्न समारंभातल्या ज्या आज काही प्रथा आहेत, गोंधळ आहेत, डाक आहेत, त्याच्या मागेही मी सायंटिफिक ऑब्झर्वेशन जोडत होतो. आदल्या दिवशी गोंधळ असतो कारण घरात सोनं दागिनं असतं, कदाचित काही गोष्टी असतात, कदाचित चोर येऊन म्हणून सगळ्यांनी ते जागर राहावं म्हणून कदाचित त्याच्या मागचं ते लॉजिक असेल. सो या सगळ्या गोष्टी आपल्याला कोरिलेट करायच्या. येस, स्पिरिच्युअल श्रद्धा ह्या भाग आहेत, पण त्याच्या पलीकडे काहीतरी सायन्स त्यात प्रत्येक गोष्टीत दडलं आहे. आणि डेफिनेटली तुम्ही हा काळ माझ्या एवढं व्हाल 5-6 वर्षाचा गेला तर डेफिनेटली ही नॅचरल प्रोसेस आहे, ती तुमच्यातही येईल, यात अजिबात शंका नाही. सो दुसरं उदाहरण आहे जेम्स वॅट, वाफेचं इंजिन. मला वाटतं सर मला 3रीला का 4थीला धडा होता. आजकाल कदाचित बालभारतीत किंवा अभ्यास मंडळात ही धडे येणं गरजेचं आहे, रादर दॅन क्रिकेटर किंवा एखाद्या ऍक्टर्सवर. जेम्स वॅट एक फार दमून भागून आले आणि त्यांना ते बॅचलर होते. मग त्यांनी खिचडी ठेवली आणि त्यांनी ते स्टोव लावला आणि त्यांचं ते ताट वाफेच्या ऊर्जेमुळे एका जागून तिथं गेले. तर माझ्यासारखं तुमच्यासारखं परत ते ताट झाकून आणलं असतं आणि त्याला थोडं ओपन करून वाफ जाऊ दिली असती, खिचडी शिजली असती, खिचडी खाल्ली असती आणि आपण परत कामाला गेलो असतो. पण त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक असतो, आपण कसं बघतो. राईट, इट इन्व्हॉल्व्स परसेप्शन, becoming aware of something by means of a sense. Observation a sense आहे, and the recognition of the subject importance and significance. मग वाफ काय, प्लेट काय, त्या प्लेटचं म्हणजे ते पाणी आहे, पाणी हे वाफेत कन्वर्ट होतं आणि वाफेमध्ये पण ऊर्जा असते. एखादी वस्तू या ठिकाणून त्या ठिकाणी जाते, त्याला बल लागते. F=mc. आपण ते स्थितीज ऊर्जा, गतीज ऊर्जा, कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी हे सगळं आपण शिकलोय. तर व्हॉट इज ऑब्झर्वेशन? ऑब्झर्वेशन इज बेसिकली टू लुकिंग समथिंग ॲट सायंटिफिकली. एखाद्या गोष्टीकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघणे. वावटळ येते आणि भोवरा तयार होतो, आपण त्याला भोवरा म्हणतो. सायक्लॉन का होतं तिथं? कारण तिथं एका प्रकारची पोकळी निर्माण होते आणि त्याच्याबद्दल तिथं हवेची घनता कमी असते म्हणून ते सगळे स्मॉल हवेचे पार्टिकल एकत्र फिरतात. हे ऑब्झर्वेशन आहे. वावटळ, आपण पण वावटळीत कपडे गोळा करायला जातो, राहू द्या कपडे उडू द्या 1-2, पण बघा वावटळ ती कशी, त्याच्यात काय सायन्स आहे. सो दॅट इज सायन्स ऑफ अ सेन्स. सो ही स्लाइड आपल्याला काय सांगते? ही स्लाइड म्हणते की ऑब्झर्वेशन मे बी द कॅटॅलिटिस्ट टू द सायंटिफिक इन्व्हेस्टिगेशन. येस, ऑब्झर्वेशन मुळेच हे मोठे वैज्ञानिक तयार झाले, कदाचित तेही विसरून गेले. आणि ऑब्झर्वेशन प्रमाणे आपली स्पीड, आपलं मोमेंटम, आपली व्हेलॉसिटी जाणे आणि कोणीतरी आपल्या अगोदर इनोव्हेट करणे. इनोव्हेशन मध्ये फार कदाचित सर मला वाटतं अजूनही काही माझे शिक्षक वृंद असतील, इनोव्हेशनला सर स्पीड आहे. तुम्ही आज नाही केलं तर उद्या कोणीतरी करतं. म्हणून एखादी गोष्ट तुम्हाला सुचली, तुम्ही आता ते पेटंट वगैरे ओव्हर द पिरियड तुम्ही नक्कीच उद्या मला वाटतं शिवपूजे सर आहेत, ते तुम्हाला जास्त सांगतील इनोव्हेशन अँड पेटंट त्या गोष्टी. त्यामुळे एखादी गोष्ट तुम्हाला कळली की 10-15 मिनिटं बसा, नोटबुक्स घ्या, पॉइंट हे का. आणि डेफिनेटली कदाचित उद्या महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी किंवा महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी मधनंही एखादा पेटंट किंवा एखादा सिद्धांत येणं हे तेवढं आश्चर्याचं नसेल जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व करायला लागला. सिरीज ऑफ इव्हेंट टुवर्ड्स द सोल्युशन ऑफ अ प्रॉब्लेम. मग मला प्रॉब्लेम कळाला. मग काय प्रॉब्लेम म्हणजे काय? मी एकदा लॅबमध्ये आहे, मी लॅबमध्ये एखादं सोल्युबिलिटी अँड डिझोल्युशन फार्मास्युटिक्सचं प्रॅक्टिकल करतोय, राईट. आणि आपण ग्लास रॉड धरतो, ग्लास रॉडची कुठली साईड बिकरमध्ये ठेवायची आणि कुठली नाही ठेवायची, याला सुद्धा लॉजिक आहे. मग सिरीज ऑफ इव्हेंट टुवर्ड्स द प्रॉब्लेम. तुम्हाला प्रॉब्लेम कळाला, मला माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा, राईट. माझ्याकडे नोट्स नाहीत, मी मागचं एक इन्फॉर्मल उदाहरण दिलं, तर मी काय करावं? मग त्याला मी एक्सपेरिमेंटिंग करावं. एक्सपेरिमेंटिंग म्हणजे आय शुड टॉक टू द
मी माझ्या वर्गमित्रांना बोलावं, तुझ्याकडे विस्कोसिटीच्या नोट्स आहेत का, तुझ्याकडे थिक्सॉट्रॉपीच्या नोट्स आहेत का, तुझ्याकडे रेनॉल्ड्स नंबरच्या नोट्स आहेत का. सो दिस इज एक्सपेरिमेंटिंग. सो एक्सपेरिमेंटिंग इज अ वेट लॅब अँड ड्राय लॅब. आपण प्रयोग हे नेहमी प्रयोगशाळेतच करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामधनं एक्सपेरिमेंटिंग काय सांगतं आपल्याला, एक्सपेरिमेंटिंग आपल्या पुढे पर्याय उभे करतं, जे पर्याय आपल्याला योग्य मार्गाकडे नेतात. मग उद्या तुम्ही 3 एक्सपेरिमेंट केले, मेजरिंग, एक्सक्यूज मी, मग त्या 3 पर्याय माझ्याकडे 3 पर्याय आले ए बी सी, हे माझं एक्सपेरिमेंटिंग आहे. मेजरिंग, मग त्या ए बी सी मध्ये मला कुठलं सिग्निफिकंट वाटतंय, शुड आय गो टू बी, बी बँक कॉलनीत राहतात, ते माझ्या रूमच्या जवळ आहेत, ते शिवाजी चौकात. सो दॅट इज व्हॉट युअर मेजरिंग. ते तुम्हाला अनालाइज करायचं. क्लासिफाईंग, राईट, हे कुठल्या प्रकारचं त्याच्याकडे नोट्स अवेलेबल आहेत. इन्फरिंग, प्रिडिक्टिंग अँड कम्युनिकेटिंग. सो सिरीज ऑफ इव्हेंट टुवर्ड्स द सोल्युशन ऑफ अ प्रॉब्लेम. एखादा प्रॉब्लेम तुम्हाला सोल्युबिलिटीचा, आता तुम्ही फार्मास्युटिक्सला डिप्लोमाला आणि डिग्रीला पण फार्मास्युटिक्स असेल, जेव्हा आपण सोल्युशन तयार करतो, पोटॅशियम परमॅग्नेट गार्गल तयार करतो, त्या आयोडीन क्रिस्टल आपण पोर्सिलिन मॉर्टर पेस्टल मध्ये घेतो का आपण चायना मेड त्याच्यात घेतो, याच्यातही लॉजिक आहे. सो वी नीड टू अंडरस्टँड व्हॉट एक्झॅक्टली एक्सपेरिमेंटिंग, मेजरिंग, क्लासिफाईंग, इन्फरिंग. इन्फरिंग हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की यातनं काय इन्फरन्स निघाला. पार्टिकल साईज स्मॉल आहेत, पार्टिकल साईज लार्ज आहेत, त्याची सोल्युबिलिटी होईल नाही होईल. प्रिडिक्टिंग, मग तुम्हाला प्रिडिक्ट करायचं आहे, इफ आय एम युझिंग अ पोटेबल वॉटर, जर मी मग त्याच्यात कोसॉल्वंट टाकला, इथेनॉल टाकला, तर इथेनॉल त्याचं डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट वाढवेल का, हे तुम्हाला प्रिडिक्टिंग करायचं. आणि प्रिडिक्टिंग कम्स बाय नंबर ऑफ एक्सपेरिमेंट. आय विल टेल यू, इन सायन्स you become a innovator until and unless you will not go to the lab. सर मला इथं सांगायचं आहे, मी जेव्हा हे स्ट्रक्चर बनवत होतो, मी 2.5 वर्ष इथेनॉल, कार्बन टेट्राक्लोराइड, क्लोरोफॉर्म, मिथेनॉल, मी परत फर्स्ट इयर केमिस्ट्री वाचायला लागलो, कारण त्याच्याशिवाय नाही कळत. जोपर्यंत तुम्ही करून बघत नाही आणि आपण त्याच्याशिवाय ते सिद्धांत मांडता येत नाही आणि त्याच्याशिवाय आपला लॉजिकल ॲप्टिट्यूड तयार होत नाही. आणि कम्युनिकेटिंग हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. मला आनंद वाटतो, मला सरांचा किंवा सगळ्या टीमचं कौतुक वाटते की एवढ्या लेवलवर ह्या आज 20 वेबिनारची सिरीज झाली. त्याच्यात कम्युनिकेटिंग, प्रोफेशनल कम्युनिकेशन, स्किल ऑफ कम्युनिकेशन हा पण सिद्धांत महत्वाचा आहे. तुम्ही प्रिडिक्टिंग केल्यावर तुम्ही कसं कम्युनिकेट करता तुमच्या मेंटॉरला. सर, जेव्हा पार्टिकल साईज 2 मायक्रॉन होती तेव्हा सोल्युबिलिटी जास्त होती, पण 1 मायक्रॉन होती तेव्हा तुम्ही काय कम्युनिकेट करता. सायंटिफिक कम्युनिकेशन नीड टू बी व्हेरी व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड. आय विल टेल यू टू ब्रिंग अ ह्युमर इन द वेबिनार. मी एक विनोद सांगतो सर. एका सरांनी एका मुलाला कॉक्रोच दिला आणि त्यांना सांगितलं की हे तुझा बायोलॉजीचा एक्सपेरिमेंट आहे आणि त्या कॉक्रोचवर तू पुढची 10 दिवस एक्सपेरिमेंट कर आणि मला सिद्धांत सांग. आणि तो त्याचा थेसिस किंवा त्याचा प्रबंध होता की लोकोमोशन, त्याची मुवमेंट. तर त्या मुलांनी कॉक्रोचचा एक पाय तोडला, म्हणजे कदाचित तुम्ही ऐकला असेल, हा रिपीट होईल. आणि कॉक्रोचला सांगितलं की तू चाल. कदाचित कॉक्रोचला 10-12 झुरळाला 10-12 पाय असतात. त्यांनी एक पाय तोडला, कॉक्रोच चालला, त्यांनी त्याच्या नोटबुकमध्ये तो कन्क्लुजन मांडलं. दुसऱ्या दिवशी दुसरा तोडला, कन्क्लुजन मांडलं. असं करत करत त्याने प्रत्येक 11 पाय तोडल्यावर त्यांनी सिद्धांत मांडलं की कॉक्रोच चालू शकतो. आणि शेवटचा पाय जेव्हा तोडला तेव्हा त्यांनी त्याचं कन्क्लुजन, इम्प्रेशन सांगलं की कॉक्रोच किंवा झुरळाची सगळी पाय तोडली तर त्याला ऐकू येत नाही. हा म्हणजे तुम्ही काय कम्युनिकेट करता, काय सिद्धांत मांडता, म्हणून तुमचं कम्युनिकेशन नीड टू बी प्रॉपर. तो इथे आपण एक सर्कल दिलंय, या सर्कल मध्ये सांगितलंय स्टार्ट, डिफाईन द प्रॉब्लेम. सर, माझा अजेंडा मागची 7 वर्ष माझ्या रुटीन लेक्चर मध्ये प्रॉब्लेम, तुम्ही प्रॉब्लेम शोधा. तुम्ही चालत, मी पुढच्या स्लाइड मध्ये एक चांगला प्रोजेक्ट घेतलाय की आम्ही प्रॉब्लेम बेस्डवर तो प्रोजेक्ट कसा केला. सो डिफाईन द प्रॉब्लेम, तुमचा प्रॉब्लेम डिफाईन करा, तुमची समस्या सांगा, ब्रेनस्टॉर्म सोल्युशन्स.
ब्रेनस्टॉर्म सोल्युशन म्हणजे तुम्ही उंटावरच्या शहाण्याची गोष्ट ऐकली असेल, परत मी ती गोष्ट जात नाही. त्याला काहीतरी लॉजिकल तुम्ही सोल्युशन्स काढा. पिक द सोल्युशन. त्या 4 पर्यायापैकी एक पर्याय निवडा. इम्प्लिमेंट द सोल्युशन. ते तिन्ही सोल्युशन तुम्ही इम्प्लिमेंट करा आणि रिव्ह्यू द रिझल्ट. आणि त्या तिन्ही रिझल्टचे तुम्ही पर्याय. सर एक मिनिट, मी थोडा पॉज घेतो सर, इफ यू डोंट माइंड. पाणी नो प्रॉब्लेम. सॉरी सर. सर सो वी आर ॲट दिस सर्कल. तर हा सर्कल कधी कंप्लीट होतो? तुम्ही स्टार्ट हा प्रॉब्लेम आहे आणि फिनिश हे त्याचे पर्याय, आणि त्या पर्यायातनं जेवढी आपल्याला योग्य पर्याय सिग्निफिकंट. तुम्ही स्टॅटिस्टिक्स शिकता, कदाचित बीफार्मला आपण स्टॅटिस्टिक्स शिकतो. 0.05% पेक्षा ज्याच्यात कमी व्हॅरिएशन असतील त्या गोष्टी आपण पुढे फॉरवर्ड करतो. त्यामुळे ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्यात की ज्या तुम्हाला प्रॉब्लेम कडून सोल्युशन कडे नेतील. Scientific observation is a skill. Our observation skill inform us about object, event, attitude and phenomenon using one or more sense. मग ऑब्झर्वेशन करताना आपल्याला काय गरज आहे? आपल्याला आपले डोळे लागतात. राईट. यू नीड टू लिसन रादर दॅन हिअर. आय थिंक सम ऑफ द स्पिरिच्युअल स्पीकर तुम्हाला सांगतील ऐकणे, लिसनिंग आणि हिअरिंग मध्ये काय फरक आहे, तो दुसरा भाग आहे, आपण तुम्ही वाचाल ते. आणि सायमल्टेनियसली यू हॅव टू डू द चिंतन, मनन आणि चिंतन. त्या तुम्ही एखादी गोष्ट बघितल्यावर ज्या न्यूरॉन, जे डेंड्रॉन डायरेक्टली इलेक्ट्रिक करंट तुमच्या ब्रेनमध्ये जाऊन तुम्ही त्याला कसं बघता, ही ऑब्झर्वेशन स्किल आहे. सो ऑब्झर्वेशन स्किलमध्ये तुम्हाला काय गरजेचं आहे? एखादी वस्तू, राईट. तुम्ही अर्जुनाची गोष्ट ऐकली, अर्जुनाला झाड दिसत, अख्खं झाडही दिसलं असतं पण अर्जुनाला डोळा दिसला. ही फार मायथॉलॉजी मधली फार पॉप्युलर गोष्ट आहे, कारण तो फोकस होता, कारण ते त्याचा ॲटिट्यूड होता आणि तो त्याचा इंटेंट होता. इंटेंट वॉज टू लर्न आर्चरी. त्याला धनुर्विद्या शिकायची होती. त्यामुळं what you have to gather the information about the world is important because it is the basis of analyzing, critical thinking, writing and communicating well. त्यामुळं सगळ्यात फंडामेंटल भाग जर इनोव्हेशनचा असेल, नॉर्मल रुटीन, हे नॉर्मल रुटीन प्रॅक्टिकलचा असेल, तर ते प्रॅक्टिकल करताना जेव्हा आपण एका टेस्ट ट्यूब मधून दुसऱ्या टेस्ट ट्यूब मध्ये एखादा रिएजंट टाकतो, आपण बघतो, तेव्हा आपण ते बघितलं पाहिजे काय होतंय. त्यातनं फ्युम्स येतात, फ्युम्स रेड आहेत, ट्रान्सपरंट आहेत, टेम्परेचर किती हॉट झालंय. इवन तुम्ही मेल्टिंग पॉईंट करताना, सर आम्ही भुसनुले सर शिकवायचे आम्हाला, ते कॅपिलरीमध्ये जेव्हा ते सॉलिड मेल्ट व्हायचा तेव्हाही आम्हाला आनंद वाटत. ते कसं मेल्ट होतं? आम्ही विचारत होतो पॅराफिन ऑइल का घेतात, कारण तुम्ही हीट केलं तर त्याची बॉइलिंग पॉईंट जास्त आहे. सो दॅट थिंग्स यू हॅव टू रिमेंबर. So observe cannot be learned unless the pay attention what happening around. Attention. Attention is important. You have to be imagine and you have to be think parallelly. तुम्हाला simultaneously त्या गोष्टीवर एखाद्या गोष्टीचा विचार करायला लागतो. That is हे तेच तुम्हाला तुमची सायंटिफिक ऑब्झर्वेशन स्किल डेव्हलप करायला मदत करते. हा वेगळा भाग आहे. हा रिटेन्शन अँड मेमरी हे नॅचरली सगळ्यांकडे येते. हा योगाचा किंवा क्रिकेट खेळण्याचा प्रॅक्टिसचा भाग आहे. तुम्ही जास्त वाचत राहाल तर जास्त आठवत राहाल. त्यामुळे हे काही असं वेगळं सायन्स नाही. एव्हरीबडी हॅज अ सेम ब्रेन, पण आपण ते उपयोग केला पाहिजे, त्याचा वापर केला पाहिजे. टाइप्स ऑफ ऑब्झर्वेशन, कुठल्या प्रकारचे ऑब्झर्वेशन असतात? सायंटिफिक ऑब्झर्वेशन अँड नॅचरल ऑब्झर्वेशन. राईट. आपण पावसाळ्यामध्ये कदाचित लॉकडाऊनमुळे आता पर्यटन थांबलंय, आपण पावसाळ्यात जातो, वॉटरफॉल बघतो. वॉटरफॉल आपल्याला दुधासारखा पांढरा का दिसतो? नॅचरल ऑब्झर्वेशन म्हणतो की आपण धबधबा सुंदर आहे, नयनरम्य पर्यटन स्थळ आहे, पण त्याचं सायंटिफिक ऑब्झर्वेशन काय? जेव्हा पाण्याचे ड्रॉपलेट्स जेव्हा एकत्र कोसळतात तेव्हा त्याची डेन्सिटी वाढून
ते कोलिजन्स तयार. तर त्याच्या मागे तुम्ही बघा, आज आपलं सेमिनार झाल्यावर कदाचित अमोल सरांना किंवा आदरणीय सरांना किंवा अजून कोण माझे सर अटेंड करतील, तुम्ही या गोष्टीचा रिपोर्ट द्या, सर हे याच्यामुळे होतं, बघत चला. सो देर आर 2 ऑब्झर्वेशन, वन इज सायंटिफिक अँड अनदर इज नॅचरल ऑब्झर्वेशन. सर माझ्याकडे वेळ आहे अजून? हो आहे, नो प्रॉब्लेम, भरपूर वेळ आहे. येस. हे बऱ्याचदा आपण वाचतो 5W and 1H. ही 5W आणि 1H ची जर थिअरी तुम्हाला कळाली, वाय, हाऊ, व्हॉट, सॉरी आपण हाऊ एच नंतर घेऊ, व्हॉट, वेअर, वेन, हू, वाय अँड हाऊ. फक्त या 6 गोष्टी तुम्ही आन्सर करत चला. पुढच्या येणाऱ्या काळात 5-6 वर्षात या गोष्टी तुम्ही क्रिटिकली बघत चाललात तर तुमच्यात नाही एखादा इनोव्हेटर निर्माण व्हायला, ही काही मोठी गोष्ट आहे. आजही बऱ्याचशा गोष्टी या कोविडच्या काळामध्ये, कोविड ही खरं तर एक मोठी अपॉर्च्युनिटी आहे. रिसेशन इज अन अपॉर्च्युनिटी म्हणतात कॉमर्सच्या भागात किंवा एम्प्लॉयबिलिटीच्या भागात, पण मेडिकल सायन्सला कोविडमुळं किंवा या पॅन्डेमिकमुळं या कम्युनिकेबल डिसिजेसमुळं आपण परत बेसिक हेल्थकडे आलोय, बेसिक सोल्युशन्सकडे आलोय, ऑक्सिजन्सकडे आलोय, बऱ्याचशा गोष्टी आल्यात. तर हे तुम्हाला प्रत्येक वेळेस तुम्ही नॉर्मल एखादं प्रॅक्टिकल करतानाही तुम्ही या गोष्टी बघत चला. एखादी गोष्ट होते तर का होते, कुठे होते, कधी होते, कशामुळे होते, का होते आणि त्याच्या मागची प्रोसेस काय. तर मी तर म्हणेन की या प्रेझेंटेशनचा हा सगळ्यात महत्त्वाचा कॅरी होम मेसेज आहे, हे तुम्हाला सांभाळायचं. नाउ स्टेजेस ऑफ ऑब्झर्वेशन. ऑब्झर्वेशन म्हणजे काय? स्टेज 1, स्टेज 2, स्टेज 3 आणि स्टेज 4. ऑब्झर्व क्लोजली युजिंग सिंपल इक्विपमेंट. आता मी थोडासा करिक्युलम कडे गेलोय. तुम्ही एखादं साईज रिडक्शन करताय तर साईज रिडक्शन करताना बॉल मिल, हॅमर मिल, रोटर मिल कडे जाण्याच्या अगोदर तुम्ही मॉर्टर अँड पेस्टल मध्ये बघा साईज रिडक्शन काय होते. का मॉर्टर अँड पेस्टलचा फ्लॅट बॉटम आहे, राईट. सो यू ऑब्झर्व इट क्लोजली. use observation and ideas to suggest the answer to questions. Stage 2, make systematic and careful observation. Right? तुम्ही इमल्शन तयार करताना आम्हाला सांगितलं गेलं, आम्ही सांगायचो, आम्ही आठवतो अँटी क्लॉकवाईज उलट नाही फिरवायचं, इमल्शन ब्रेक होते. तर आम्ही वाय इमल्शन ब्रेक होते, कारण ती एक सिस्टीम आहे. त्या सिस्टीमला तुम्हाला एका प्रोसेसला ब्रेक करायचं नाही. त्यामुळे मेक इट अ सिस्टमॅटिक and careful observation whenever required. नेक्स्ट भाग आहे मेक रेकॉर्ड. तुम्ही तुमच्या निरीक्षणाची रेकॉर्ड करा, त्याचं जतन करा, त्या मेजरमेंट्स बघा युजिंग डिफरंट मेथड्स. एखादं तुम्हाला पार्टिकल साईज रिडक्शन करायचं आहे, तुम्ही मॉर्टर अँड पेस्टल घ्या, तुम्ही हॅमर मिल घ्या, तुम्ही बॉल मिल घ्या, तुम्ही एज रनर मिल घ्या. नाउ यू डिसाइड दॅट, तुम्ही ते ठरवा की कुठल्या प्रॅक्टिकलला किंवा कुठल्या पदार्थाला किंवा कुठल्या डोसेज फॉर्मला कुठली मिल जास्त सुटेबल आहे. उद्या तुम्हाला कॉग्नसी मध्ये एखादा लिफ क्रश करायचा असेल तर यू कॅन नॉट यूज बेसिकली बॉल मिल, बिकॉज बॉल मिलचा इम्पॅक्ट अँड मटेरियलचा इम्पॅक्ट तुम्हाला अभ्यास करायचा. त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने ऑब्झर्व करा की तुमचं मटेरियल काय, तुमची मेथड काय, तुमचे अँटिसिपेटेड रिझल्ट्स काय आणि त्याच्यावर तुम्ही पॉसिबल इम्प्रूव्हमेंट्स करवा. लास्ट, मेक अँड रेकॉर्ड अप्रोप्रिएट ऑब्झर्वेशन ड्युरिंग एनी केमिकल रिॲक्शन, एनी पॉइंट. राईट. तुम्ही ऑब्झर्वेशन करताना तुम्ही 4 पैकी एखादी अशी ऑब्झर्वेशन करा की ती ज्यात सगळ्यात अप्रोप्रिएट असेल. फॉर एक्झाम्पल, तुम्ही साईज रिडक्शन सिविंग करताना तुम्ही सीव नंबर 1, 2, 3, मी पुढच्या स्लाइड्स मध्ये एक नॉर्मल इन्फॉर्मल एक्झाम्पल घेतलंय, कारण आज तुम्ही सगळे शिकताय. तर माझा उद्देश होता की आज तुम्ही ते वापरा, आज हा तुम्ही कन्सेप्ट वापरा, तर डेफिनेटली तो तुम्हाला येणाऱ्या भविष्यकाळात. सो या स्टेजेस ऑफ ऑब्झर्वेशन आहेत, ते तुम्हाला प्रत्येक प्रॅक्टिकल मध्ये, रुटीन लाईफ मध्ये फॉलो करायचे. नाउ हाऊ टू
प्रॅक्टिस ऑब्झर्वेशन स्किल हा सगळ्यात महत्वाचा भाग. तुमचा सब्जेक्ट ओळखा. नो युअर सब्जेक्ट. माझा सब्जेक्ट मानसशास्त्र असेल तर मला प्रत्येक व्यक्तीकडे बघायला पाहिजे तो कसा बोलतो. माझा विषय समाजशास्त्र असेल तर मला लग्नाला गेलं पाहिजे, मला लोकांमध्ये गेलं पाहिजे, मला बघितलं पाहिजे की लोक कसे राहतात. तुमचा सब्जेक्ट सायन्स असेल तर मला सायन्स बघितलं पाहिजे. राईट. दूध का उतू जातं, दूध आपण ढवळताना त्यात हे तुम्हाला बघितलं पाहिजे. सो तुमचा विषय ओळखा. तुमचा तुम्ही डिप्लोमा आहे तर डिप्लोमाचा ऑब्जेक्टिव्ह सर, इफ आय एम रॉंग प्लीज करेक्ट मी. डिप्लोमा's intention is to serve the community, right? हायर एज्युकेशन हा भाग आहे. करेक्ट करेक्ट. यस. तुम्हाला रिटेल व्हायचंय, तुम्हाला कम्युनिटी फार्मासिस्ट व्हायचंय. मग तुम्ही समाजातले तुमचे प्रॉब्लेम ओळखा की माझ्याकडे कुठला पेशंट येतो. मला एखादा पेशंट एखादा MS सायकोलॉजिस्टचं जर प्रिस्क्रिप्शन घेत प्रत्येक वेळेस घेऊन येत असेल 15 दिवसांनी तर मला द्यायचं काय, त्याला नाही द्यायचं. तर तुम्ही तुमचा विषय ओळखा पहिल्यांदा. नेक्स्ट, स्लो डाऊन अँड लुक आउटवर्ड. शांत व्हा. राईट. मी सध्या गाडी शिकतोय तर तुम्ही शिकताना बघा की ते तुम्हाला, सर मी म्हणतो की ड्रायव्हिंग स्कूल इज द बेस्ट स्कूल. तिथं एररला स्कोपच नाहीये. तुम्ही गिअर जेव्हा टाकता तर तुम्ही तिसऱ्याहून चौथा घेताना मध्ये पॉज नाही घ्यायचा, तो ओरडतो. राईट. म्हणजे ड्रायव्हिंग स्कूल वाला फार ओरडतो, कारण तिथं तुम्ही सप्लिमेंटरी देऊ शकता, तुम्ही परत परीक्षा देऊ शकता, पण तुमचं कोलिजन झाल्यावर तुमचं नुकसान आहे. सो स्लो डाऊन अँड लुक आउटवर्ड. राईट. तुम्ही स्लो व्हा, तुम्ही अभ्यास करा आणि त्याचं चिंतन करा. गो बॅक टू बेसिक्स. ट्राय समथिंग न्यू. सर मी आज बघतो, मी नेहमी फार्मसीत जातो आणि मी कधी त्याला मेडिकल शॉप म्हणत नाही. माझा थोडासा प्रोफेशनकडे जिव्हाळा आहे. आज फार्मासिस्ट कदाचित मागच्या 5 वर्षापेक्षा खूप कम्युनिटी ओरिएंटेड आहेत. राईट. तो नफ्याचा प्रॉफिटचा भाग हा कॉमर्सचा भाग आहे, विज्ञानाचा भाग किंवा फार्मसीचा भाग नाही. ते लिहून देतात सर मार्करनी, 3 वेळा घ्या पाण्यासोबत. सो ट्राय समथिंग न्यू. मग तुम्ही तुमच्या फार्मसी सोबत तुम्ही एखादा व्यवहार हे करताय, बिझनेस करताय, नवीन काहीतरी करा. in terms of advertisement, in terms of a social corporate responsibility, in terms of addressing community. सर नांदेडमध्ये मी परवा फिरत होतो तर एका मेडिकल शॉपवर 8 रुपयाला मिनरल वॉटर पेशंट्सला. ओके. हा कम्युनिटी 20 रुपयाला आहे, पण त्यांचं इंटेन्शन आहे की माझ्या पेशंट्सला औषध घेताना पाणी वेळेत मिळाला, शुद्ध. सो तो तुमचा कस्टमर अटेंड करायचा भाग वेगळा, पण तुमचा सर्विंग. सो ट्राय समथिंग न्यू. इम्प्रूव्ह युअर कॉन्सन्ट्रेशन, कटिंग युअर डिस्ट्रॅक्शन. हा तर स्पिरिच्युअलिटीचा भाग आहे. मी म्हणतो आपल्याकडे प्रत्येकाकडे डिस्ट्रॅक्शन्स आहे, पण तू तुझं लक्ष दे. आजही आम्ही फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम्स करतो, आम्ही आमच्या मीटिंग्स करतो, किंवा आपण कॉर्पोरेट, तुम्ही आम्ही सगळे. व्हॉट इज युअर मेन गोल? टू कम्प्लीट युअर your diploma in pharmacy, your bachelor's in a pharmacy. So that is your aim. What is going around you don't go into that distraction. Right. एखाद्या लाकडापासून एखादा नांगर तयार होतो, एखाद्या लाकडापासून एखादी मूर्ती तयार होतो, तर आपण त्याला डिस्ट्रॅक्शन कट करतो, त्यातला अनवॉन्टेड पार्ट तयार करून त्याच वस्तूतनं आपण एखादं इनोव्हेशन तयार करतो. सो इम्प्रूव्ह युअर कॉन्सन्ट्रेशन. आपण ढगांकडे नॉर्मल, अजून एक एक्झाम्पल, आपण ढगांकडे बघलं तर सर आपल्याला प्रतिकृती दिसते, काहीतरी आपल्याला उंट दिसतो. सो दॅट इज व्हॉट युअर फोकस अँड कॉन्सन्ट्रेशन. चॅलेंज युअर सेल्फ टू द मेंटल वर्कआउट. लायब्ररी इज अ जिम ऑफ अ ब्रेन. मी लायब्ररी इन्चार्ज होतो सर. त्या लायब्ररीमध्ये आम्ही कोट्स लावले की लायब्ररी आम्ही आणि मेंदूमध्ये 2 आर्म्स दाखवल्या. लायब्ररी इज अ जिम फॉर थिंकर्स. चॅलेंज युअर सेल्फ फॉर मेंटल वर्कआउट. वाचा, you read it, you observe it, right, and you try to put your personal opinions, conclusions, impressions on normal routine.
अँड डोंट हेजिटेट इन आन्सर. सर मला आठवतंय म्हणजे आय एम नॉट सेइंग की आय वॉज अ ब्राईट स्टुडंट, पण मला नेहमी रिस्पॉन्ड करायला, मी पहिला बायोकेमिस्ट्रीचा क्लास होता आणि आधी तरंगे सरांचा क्लास होता. तरंगे सरांनी आम्हाला आयुपॅक शिकवलं आणि त्यांनी सांगितलं व्हॉट इज अ फुल फॉर्म ऑफ आयुपॅक, इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. मग मी सांगून गेलो. मग पुढच्या क्लास होता बायोकेमिस्ट्रीचा, सरांनी आम्हाला आयुबी विचारलं. मी म्हणलं हा क्लास बायोकेमिस्ट्रीचा आहे, मग हे इंटरनॅशनल युनियन ऑफ बायोकेमिस्ट्री असेल. मी सांगून दिलं, सरांनी मला शाबासकी दिली. सो व्हॉट इज दॅट इज व्हॉट अ मेंटल वर्कआउट. यू हॅव टू प्रिडिक्ट, यू हॅव टू चॅलेंज. चुकलं असतं तरी मला सरांनी काही म्हणलं, अटेम्प्ट इट, वर्क इट, अँड दॅट्स वाय यू हॅव टू चॅलेंज युअर मेंटल वर्कआउट. टेस्ट युअर ऑब्झर्वेशन बाय प्लेइंग अ मेमरी गेम. नाव हा थोडासा ट्रेनिंगचा भाग आहे, बट आय पर्सनली not agree with this statement, though I have mentioned here. You read it, you solve the puzzles, right? Memory game वगैरे, that is what is some training practice. But you read it, you write it, you put your opinions, you talk to peer colleagues, right? That is what one high त्यामागचा एक सेतू आहे. रेकॉर्ड अँड कन्सिडर युअर ऑब्झर्वेशन. फायनल म्हणजे मी उद्या मला सरांनी सांगितलं होतं की तुम्ही एखादा तुलसी लीफ सर एक प्लायवूडची ऍड बघतो मी IPL मध्ये, तर ते सांगतात की आवर प्लायवूड विल नॉट बर्न. घराला आग लागली तर प्लायवूड जळत नाही, पण त्या ऍडव्हर्टाईज मध्ये ते बॉईल करतात. मग बॉइलिंग टेम्परेचर इज डिफरंट दॅन बर्निंग टेम्परेचर. सो आय थॉट यू नीड टू रेकॉर्ड युअर कन्सिडर युअर ऑब्झर्वेशन. अँड हे मी शिकलो सर. I asked my student to see the advertisement. How you can correlate a burning of plywood with boiling of a point? Maybe this lies in the advertisement regulatory department. Bagel, I am not to talk on it that I am an expert. So record and consider your observation. म्हणजे मी डिप्लोमा फर्स्ट इयरला आहे, मी MCP ला आहे. नेव्हर अंडर एस्टिमेट. तुम्ही तुमचं ऑब्झर्वेशन मांडा. यूज सोशल प्लॅटफॉर्म, यू इनोव्हेटिव्ह प्लॅटफॉर्म, यू युअर व्हॉट्सअप ग्रुप, यू पुट इट. मी मेंटॉर मेंटीचा एक ग्रुप चालवतो सर. मी परवा एक चित्र मला व्हॉट्सअपवर आलं, एका मोठ्या चिरेबंदी झाडामध्ये एक पपईचं झाड उगवलं. मी मुलांना सहज पाठवून दिलं की तुम्हाला या चित्रातनं काय वाटतं ते लिहा. मग मुलांनी लिहिलं की यू हॅव टू ग्रो इन बॅड कंडिशन्स. सो रेकॉर्ड अँड कन्सिडर युअर ऑब्झर्वेशन, राईट. आय थिंक मी थोडासा वेळ घेतो सर. आय विल रॅप अप. Yeah. So it's next is a critical thinking. So critical thinking is what you observe. You have to observation analysis. तुम्हाला ऑब्झर्व करायचंय, त्याचं पृथक्करण करायचंय, अनालिसिस करायचं, त्याचं इंटरप्रिटेशन करायचं. हे का झालं, राईट. रिफ्लेक्शन द्यायचंय. यू हॅव टू रिस्पॉन्ड इट. इव्हॅल्युएशन, तुम्हाला त्याची पडताळणी करायची, त्याच्याबद्दल तुम्हाला ताळेबंदी बांधायची. इन्फरन्स, एक्सप्लेनेशन, तुम्हाला ते विस्तृत मांडणी मांडायची. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अँड डिसिजन मेकिंग. सो वन्स एकदा जर तुम्ही ऑब्झर्वेशन करायला शिकला तर पुढच्या गोष्टी ह्या प्रोसेसच्या भाग आहेत. सो द स्किल दॅट वी नीड टू ऑर्डर टू एबल थिंक क्रिटिकली आर तुमचं निरीक्षण, तुमचं पृथक्करण, तुमचं इंटरप्रिटेशन, रिफ्लेक्शन, इव्हॅल्युएशन, इन्फरन्स, एक्सप्लेनेशन, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ॲबिलिटी अँड डिसिजन मेकिंग. तर ऑब्झर्वेशन इन अ फार्मसी प्रॅक्टिकल्स हे रुटीन घेतो. आपण वेईंग करतो. वेईंग करताना सर मी मुलांना आता प्रॅक्टिकल घेतो. वेईंग करताना वेईंग मशीन पासनं त्याच्या वर्किंग टेबल पर्यंत जाताना मुलांनी जर फॅन बंद केला नाही तर ही आज नॉट लर्न एनिथिंग, कारण तो वरच्या फॅनमुळे त्याचं. सो व्हॉट इज दॅट, यू हॅव टू ऑब्झर्व इट. फॅन चालू आहे, माझा अमॉर्फस पावडर उडेल. सो दिस इज व्हॉट वेईंग. साइज रिडक्शन, दिस इज अनालिसिस. a very fine, right, coarse, moderate, he particle sizes, right. And after that in this last figure, what is beaker A and what is beaker B. So this may be this powder we have dissolved, हे powder आपण या beaker मध्ये टाकलंय म्हणून clear solution आहे.
आणि कदाचित तुम्ही हे टाकलंय म्हणून इथं टर्बिडिटी आहे. दॅट इज व्हॉट बेसिकली सायन्स ऑफ सोल्युशन सस्पेन्शन अँड इमल्शन. तुम्हाला ऑब्झर्व करायचं की इथं तुम्हाला मग नाही सर आता हे डिझॉल्व्ह होत नाहीये. नो, व्हॉट यू हॅव टू डू, यू हॅव टू हीट इट. ट्राय. तरी होत नसेल ऍड कोसॉल्व्हंट, राईट, अँड देन ऍड पीईजी आणि तो पुढचा पदव्युत्तर किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनचा भाग आहे, तुम्ही कालांतराने ते शिका. हे नॉर्मल प्रॅक्टिसेस तुम्हाला करायच्या. सो दॅट इज ऑब्झर्वेशन इन अ फार्मसी प्रॅक्टिकल्स, राईट. नाउ दिस इज व्हॉट आय डीड. आय एम व्हेरी हॅपी सर की we learned in back time and the teachers were great. They were teaching with all त्या तेवढ्या उमेदीने. आणि खरंच शिक्षणाचा किंवा शिक्षकाचा खरा रोल म्हणजे विद्यार्थ्यांना तो सिलेबस कळवणे यासह त्यांना त्या विषयामध्ये रुची निर्माण करणे. या 3 गोष्टी मी मुद्दाम प्रॉब्लेम बेसिसच्या फर्स्ट इयरला जेव्हा मुलं येतात तेव्हा मुलं थोडीशी बोलत सर. मला एक मुलगा माझ्याकडे आला सर म्हणला की बऱ्याचशा डोसेज फॉर्मवर लिहिलं असतं की कीप इन अ फ्रीज, पण गरीबाकडे फ्रीज नाही तर काय करायचं. म्हणलं तूच बघ, तूच सोल्युशन दे. प्रॉब्लेम त्याला कळाला. जी मुलं खेड्यात राहतात, जी लोक खेड्यात राहतात, ज्यांच्याकडे अफोर्डेबिलिटी नाही आहे, राईट, इथं मी विद्यार्थ्यांकडनं एखादा पेटंट किंवा इनोव्हेशन एक्सपेक्ट करत नाही, त्यांच्याकडनं त्या विचाराची चालना एक्सपेक्ट करतो. मग या पहिल्या चित्रात त्या मुलांनी एक बिस्लरीची जार घेतली आणि त्याला मुलतानी माती लावली, आणि मुलतानी माती लावून हा रेफरन्स घेतला आणि हा कंट्रोल घेतला. आम्ही एक नॉर्मल बिस्लरी घेतली, त्या मुलतानी मातीचा लेप देऊन आम्ही त्यात थर्मामीटर ठेवला आणि एकामध्ये मुलतानी माती नसलेल्या थर्मामीटर त्याच्यामध्ये आम्हाला 8 डिग्रीचा डिफरन्स दिसला. So what is that? This problem lead to the innovation at a normal level. So मुलतानी मातीमध्ये कदाचित मड असल्यामुळे ती त्यात पोरोसिटी आहे, हीट ट्रान्सफर झाली नाही, तो कंटेनर आयसोलेट झाला आणि त्याच्यामुळे कदाचित आपल्याला एक थोडासा स्टोरेज मिळाला. नेक्स्ट इज अ पील डिस्पेन्सर. सुष्मिता नावाची माझी सेकंड इयरची स्टुडंट होते. मी मुलांना कॉलेज चालू झाल्यावर सांगितलं की पुढची 8 दिवस तुम्ही फक्त तुमचे आई वडील, तुमचे रिलेटिव्ह औषधं कसे घेतात ते बघा आणि त्यातले मला प्रॉब्लेम सांगा. 8 दिवसांनी स्टुडंट माझ्याकडे आली, सर माझे काल बाबा होमिओपॅथिक औषध घेत होते, पिल्स, तर ते पिल्स हातावर टाकत होते आणि हाताने ते घेत होते, राईट. आणि दुसरं तर त्या क्लोजरमध्ये टाकताना 2-3 पिल्स वेस्ट जायचे. सर याच्यामुळे कॉन्टॅमिनेशन होते आणि आमचा डोसेज फॉर्म वेस्ट होतो. आम्ही काय करावं. त्या मुलीनी माझा त्या स्ट्रॉ घेतला, त्या पिल्सला एक अपर्चर तयार केला आणि या पिल्स थ्रू आम्ही एका टॅपवर एक पिल्स, एका टॅपवर एक पिल्स विदाउट एनी हँडलिंग आपण स्ट्रिप्स बनवली. सो दिस इज अ स्मॉल इनोव्हेशन डन ॲट अ कॉलेज लेवल बाय अंडर ग्रॅज्युएट स्टुडंट. हे पेटेंट नाही, इनोव्हेशन आहे, पण ते डेफिनेटली त्या विद्यार्थिनीला ऑब्झर्वेशनची एक स्किल मिळाली. हा एक दुसरा पर्याय. आम्ही याचं पेटेंट सर शिवविजय सरांथ्रू आम्ही हे पेटेंट तयार केलं. मी जेव्हा माझा PhD करत होतो तेव्हा आमच्याकडे RPM मशीन नव्हती, राईट. तेव्हा ती RPM मशीन कॉस्टली होती. तर मी अंडर ग्रॅज्युएट स्टुडंटला बघितलं की तुम्ही गणपतीत पंखे बघता, दिवाळी महालक्ष्मीत पंखे बघता, एक मोटर आणा, त्याला एक वर प्लेट बसवा आणि विथ द हेल्प ऑफ सेंट्रिफ्युगल फोर्स यू क्रिएट अ स्पिन कोटर. तर हे 1,500 मध्ये आम्ही हा स्पिन कोटर केला आणि आम्ही याला डिझाईन पेटेंटला अप्लाय केलं. सो व्हॉट वी नीड टू ऑब्झर्व अ प्रॉब्लेम. त्यावेळेस आम्ही ट्रान्सडर्मल पॅचेस तयार करायचो, आम्ही युनिफॉर्म 3 फिल्म करायचो, त्याला एक मोटर होती, एक ते 70 RPM ला फिरायचं. आमचा ऑब्जेक्टिव्ह सॉल्व्ह झाला. बट बियॉन्ड दॅट ऑब्जेक्टिव्ह that student has received some kind of inputs. त्या प्रॉब्लेम कडे कसं बघायचं आणि त्याचं सोल्युशन कसं करायचं. यस, मी पुढच्या 5-10 मिनिटात आपण कन्क्लुजनला चालूय. हा सर हा रिसेंट प्रॉब्लेम टू प्रोजेक्ट टू पब्लिकेशन. परत एकदा अंडर ग्रॅज्युएट स्टुडंट. सर आय एम व्हेरी हॅपी. मी जेव्हा माझ्या मीटिंग्समध्ये बोलतो तेव्हा मी म्हणतो की अंडर ग्रॅज्युएट स्टुडंट he has a tremendous strength than a postgraduate student. कारण postgraduate student are looking to complete a thesis and go into the industry.
पण अंडर ग्रॅज्युएट स्टुडंट नीड टू लर्न. तर हा माझा फार्मा टाइम्समध्ये हा पेपर पब्लिश झाला. आम्ही काय बघितलं, OTC प्रोडक्टवर बऱ्याचशा वॉर्निंग्स आणि इन्स्ट्रक्शन हा फार बारीक फॉन्टमध्ये असतात, त्या दिसत नाही. इनोवर लिहिलेलं असतं की हायपरटेन्सिव्ह पेशंट शुड नॉट कन्झ्युम इट. पण कोण इनो, आपण जातो, इनो किराणा दुकानात मिळतो, कुठेही मिळतो, तो घेतो. But so we have attempted. I'm not FDA officer. I'm a common teacher who teaching in a pharmacy colleges. But we have observed the problem. This label has a problem, and because of adverse drug reactions are there. So we have come up with the solution and we have published this paper. Can FDA think of label guidelines where instruction can be written in a red font? Should not given to the pregnant woman. Avoid antihypertensive patient. So that is what problem to thinking and thinking to the publication. And this is all normal practices. So ह्या सगळ्या गोष्टी is a fruit of observation. So I want to conclude this last, I think I have taken, sir, मी जास्त 15 मिनिट घेतले कारण online listening capacity is 40 to 45 minutes, but apology for that. So conclusion or way forward is that this is a great quote, and he is a god of innovations. If had an hour to solve a problem, I had spent 50 minutes thinking about the problems and 5 minutes on thinking the solutions. 55 मिनिटं तुम्ही प्रॉब्लेमवर काम करा, पुढच्या 5 मिनिटात तुम्हाला सोल्युशन निघेल. राईट? अँड दिस इज अ करंट चॅलेंज इन फ्रंट ऑफ अस. हे कोविडचं, वी हॅव हर्ड कोविड 35, कोविड 26, हा लॉक कसा ब्रेक करायचा, दॅट इज अ चॅलेंज and responsibility for you people who are creating the medicine and contributing to the healthcare. So definitely we have a great future, great career and great responsibility on us. आपल्यावर फार मोठी जबाबदारी आहे या कम्युनिटीला, या पब्लिक हेल्थला अपग्रेड करून उद्याचा सुदृढ जग तयार करायचं. आणि आपण नक्कीच कोविड वॉरियर आहोत आणि आपल्याला फंडामेंटल इनोव्हेशन थ्रू, कम्युनिटी सर्व्हिस थ्रू, अभ्यासा थ्रू, सगळ्या गोष्टी थ्रू एक इनोव्हेटर होऊन उद्याचं विज्ञान सक्षम करायचं आहे. सो थँक यू सो मच सर फॉर दिस ऑपॉर्च्युनिटी. इंटेन्शनली आय हॅव कोटेड the two institute from where I have come, and the next institute who is a great institute where I'm fortunate to serving as a teacher. And this is intentionally मला हे फेसबुकवर मिळालं की आम्ही मित्र आहोत, अजूनही आम्ही परत येऊ सर तिथं उभं राहू, बिकॉज ह्युमन बिंग इज अ लाईफ लर्नर. थँक्यू सो मच सर. आणि विद्यार्थ्यांच्या काही अडचणी असतील, प्रश्न असतील तर मला आनंद आहे त्यांच्या प्रश्नांना उत्तर द्यायला. थँक्यू सो मच. Thank you very much, sir. थँक्यू. Great presentation. आणि wider aspects you have explained about the observation skill and how to develop it, and त्याचं कन्क्लुजन, सगळ्या गोष्टी तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण इथे या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. एक प्रोफेशनल प्रेझेंटेशन ज्याला आपण म्हणू की इनोव्हेशनच्या रिलेटेड मला वाटतं तुम्ही भरपूर परिश्रम घेतलेले आहेत आणि त्यामुळेच आपण इतक्या अत्यंत आवश्यक असलेल्या ज्या गोष्टी इनोव्हेशनला आहेत त्या सगळे पॅरामीटर्स तुम्ही याच्यामध्ये इन्कॉर्पोरेट केलेल्या आहेत. आणि ह्या गोष्टी आपण सगळेजण विद्यार्थी स्टाफनी जर नक्की करत गेलो, सोसायटीचे प्रॉब्लेम्स आपण फाइंड आउट करत गेलो, ऑब्झर्वेशन करत गेलो, तर कधी ना कधी आपल्याला काहीतरी क्लिक होऊ शकतं आहे. परंतु त्याच्यासाठी एक गुड हॅबिट, जसं की आपल्याला वेगवेगळ्या हॅबिट्स असतात, तर तसं एक ऑब्झर्वेशन हॅबिट, ऑब्झर्वेशन म्हणजे सोसायटीज प्रॉब्लेम ऑब्झर्वेशन स्किल, इट इज अ करंट नीड टू ब्रिंग सम न्यू इनोव्हेशन्स. आणि इनोव्हेशनबद्दल मी भरपूर लेक्चर पण अटेंड केलेले आहेत आणि इतकं सिस्टमॅटिक, इतकं प्रिसाईज 1 घंट्यामध्ये तुम्ही ते सगळं इन्क्लूड केलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि हे एक फार चांगलं प्रेझेंटेशन आहे. विद्यार्थ्यांना मला नक्कीच आवडलेलं असेल, मला तर भरपूर आवडलेलं.
तर ह्या गोष्टी जर आपण आता रूट लेवलला जरी असेल, तुम्ही म्हटल्यासारखं जर आपण ह्या करत गेलो तर कोणी पण आईन्स्टाईन होऊ शकतं. एक्झॅक्टली. आता फेसबुक, जसं फेसबुकची एक आयडिया होती, ट्विटर आहे, व्हॉट्सअप आहे, हे सगळे न्यू इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी प्रॉडक्ट्स आहेत. ते ह्या ऑब्झर्वेशनमधूनच आलेले आहेत आणि त्याच्यामधून त्या पर्टिक्युलर कंट्रीला फार मोठा रेव्हेन्यू त्यांनी तो क्रिएट करून देत आहेत. एखाद्या देशाचं जे टर्नओव्हर असेल त्याच्यापेक्षा कितीतर पटीनं असे एक इनोव्हेटिव्ह आयडिया ते क्लिक झालेल्या आहेत. तर मला वाटतंय डॉक्टर चंद्रशेखरजी बोबडे सर, तुम्ही भरपूर परिश्रम घेतलेले आहेत आमच्यासाठी आणि व्हेरी वंडरफुल प्रेझेंटेशन यू आर गिवन. आय एम व्हेरी मच थँकफुल टू यू माय डिअर and God bless you. Thank you very much. थँक्यू. I request all the students and participants, if you are having any doubt, any question, you please don't hesitate to ask the questions. Yes. You are most welcome, and our Bobade series are from the same institute. They will answer your question. You are welcome. येस, Please मी ask तर the असं म्हणेल सर, मी तुमच्यातलाच आहे. फक्त एक 10 वर्ष आधी B.Pharm D.Pharm केला असेल. Yes. सो प्लीज बी फ्रँक. Correct. आणि सर म्हणतायत तसं की कुठलीही अपेक्षा नाहीये, पण या गोष्टी तुम्ही आता तुमच्यामध्ये इन्कॉर्पोरेट करा. याच्याने लर्निंग ही इंटरेस्टिंग होते आणि जेव्हा लर्निंग इंटरेस्टिंग होते तेव्हा आपले आउटकम चांगले होतात. राईट. आज फार्मसी इन्स्टिट्यूट भारतात खूप आहेत, पण तुम्हाला त्या क्राऊडमध्ये जर काहीतरी वेगळं दाखवायचं असेल तर तुम्हाला या गोष्टी करणं गरजेचं आहे. हाऊ डिफरंट फ्रॉम यू आर देन अदर्स. तुमच्याकडे काय वेगळं बॅजेस आहे, राईट. दॅट इंडस्ट्री वॉन्ट. सगळेच M.Pharm होतात, सगळेच B.Pharm होतात, राईट. मी पण आज टीचर आहे, बट सर जसं सांगतायत, राईट, डॉक्टर अँड सर, दीज आर बेसिकली प्रिफिक्स अँड सफिक्स, बट वी नीड टू बी लर्नर. सर रिसेंटली अल्बर्ग युनिव्हर्सिटीचा मी प्रॉब्लेम बेस्ड लर्निंगचा एक कोर्स केला, परत मी वर्कशॉप करतोय आणि मला आनंद आहे सर, आमच्या विद्यापीठामध्ये एक रिसर्च लॅब तयार होणार आहे प्रॉब्लेम बेस्ड लर्निंगची. त्या 5 टीम मेंबर मधला मी पण एक मेंबर आहे आणि माझा अजेंडा आहे की आय एम अ टीचर, राईट. रिसर्च administration is my parallel responsibility, but 70% or 60% as a moral I need to inspire my students. Correct. Usually it's with every one of us. या सगळ्याच टीचर सोबत असतं आणि ते आपल्याला वी नीड टू डू, आणि त्याला विद्यार्थ्याचा प्रतिसाद पण तितकाच महत्वाचा. Okay, sir. Yes. Professor Sunil Garad is there and he want to ask question. Sir, please ask. Yes, sir. Thank you for allowing me. It is very nice, Chandrasekhar, to be with you since last 1 hour. It was excellent and extraordinary lecture by you. Thank you, sir. Actually, you inspired students as well as the faculty also. I always have learned with you and still learning with you, as I am also a student of doctoral and I am pursuing my doctoral, and you are very helpful to me since last 2 years. So it was nice to see and hear you as a teacher. Thank you, sir. I do remember, sir, one thing here. I was in a 3rd year, and I think I spoke you many times. This really frequently remember when I talk to you. You told me that you will be a good teacher, but I'm not a good teacher, but I'm attempting to be a good teacher. So thank you so much for compliment, and I really appreciate, sir. I really appreciate. I am proud of myself because I have identified within you a teacher. तू एक हाडाचा शिक्षक झालास याचा मला फार अभिमान आहे. Thank you very much. Thank you. Any question from student side? I think there is no question. All the concept. विचारायचं आहे? आहे कोणाला question? Sir, if students are hesitating, because please share my number. I will be available to talk with them informally, right? Because I'm a part of मी पण त्या सिस्टीमचा भाग आहे, तर थोडं ते हेजिटेट होतात ओव्हर द पिरियड. तर त्यांना कुणाला काही असेल तर प्लीज शेअर माय नंबर. डेफिनेटली आय विल टॉक विथ देम. मी परत त्यांच्याशी. येस,